आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन. गेल्या 6 वर्षात देशभरात 17 कोटीहून जास्त रोजगार निर्मिती. शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा. आणि पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीमुळे किमान 20 जणांचा मृत्यू. राज्यातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते. मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे. मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए. शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप चालू नसताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अमित शहा यांनी केलं. प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित परिसराचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते झालं. तसंच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल. आणि मी सांगू इच्छितो, आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला. आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे. काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो, काळजी करू नका. आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भाषणं यावेळी झाली. देशात गेल्या 6 वर्षात सुमारे 17 कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष 2023-24 मध्ये 64 कोटी 33 लाख रोजगार निर्माण झाले असून 6 वर्षांपूर्वी 2017-18 मध्ये ही संख्या 47 कोटी 50 लाख इतकी होती. याशिवाय बेरोजगारीच्या दरात देखील मोठी घट झाली असून 2023-24 मध्ये तो 3.5% खाली उतरला आहे. देशात नव्यानं सुरू झालेले स्टार्टअप्स, स्किल इंडिया, रोजगार मेळावे, पीएम विश्वकर्मा योजना, मनरेगा, पीएम विकसित भारत रोजगार योजना आणि लखपती दीदी यासारख्या इतर योजनांना या रोजगार निर्मितीचं श्रेय असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. आज ऐकूया वस्त्रोद्योग उद्योगाविषयी. सामान्य माणसावरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कररचनेनुसार हस्तनिर्मित धाग्यांवरील जीएसटी 18% 5% करण्यात आला आहे. याशिवाय 2,500पेक्षा कमी किमतीच्या रेडीमेड कपड्यांवरील जीएसटी 5% झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना विविध फॅशनचे कपडे परिधान करणं सहज परवडणार आहे. वस्त्रोद्योगावरील जीएसटी कमी झाल्यामुळे कपड्यांचे दर देखील कमी होणार आहेत. यामुळे कपड्यांची मागणी वाढेल आणि उत्पादन देखील वाढेल. तसंच निर्यातीतही वाढ होणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना होणार आहे. यामुळे भारताला जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगाचं केंद्र बनायला मोठी मदत मिळेल, यात शंका नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता आरोग्य मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव यात सहभागी होणार आहेत. तसंच औषध नियंत्रक देखील सहभागी होतील. दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या बैठकीत कफ सिरपचा गैरवापर तसंच औषधांची गुणवत्ता यावर चर्चा होणार आहे. दरम्यान 2 वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी खोकल्याची औषधं दिली जाऊ नयेत अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या. मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदारांनी येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवण्याचं सांगण्यात आलं आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदार यादी दरवेळी नव्यानं तयार करण्यात येते. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदार यादीत आपलं नाव असलं तरी ते रद्द होत असल्यानं पुनर्नोंदणी गरजेची असल्याचं यंत्रणेतर्फे कळवण्यात आलं आहे. मतदार हा मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातला कोणत्याही वयाचा, कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि रहिवासी असावा, तर 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीचा तो पदवीधर असावा.
तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदार अर्ज जमा करता येतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. समुद्रात सध्या ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं मच्छीमारांनी 7 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच विदर्भ आणि मराठवाडा विभागात परवा 7 ऑक्टोबरपर्यंतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे. राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपदग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुर्घटनाग्रस्तांना तातडीनं मदत पुरवली जाईल असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून काल रात्री 11 वाजल्यापासून रात्रभर भूम, वाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ आहे. मांजरा धरणाचा 15,000 क्युसेक वेगानं विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त 82 गावात आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक मोहीम जिल्हा परिषदेनं हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात 53 गावात ही मोहीम राबवण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातल्या 8 गावांची सुंदरगाव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामध्ये पालघर तालुक्यातलं कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदरगाव ठरलं आहे. कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय 40 लाख आणि तालुकास्तरीय 10 लाख असं मिळून 50 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. हा पुरस्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते रोजगार मेळावा आणि सेवा पंधरवडा समारोप समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त 8 गावांमध्ये कुरगावसह आमगाव, आच्छाड, हमरापूर, वसुरी, खोडाळा, खानिवडे, झाप आणि घोलवड या गावांचा समावेश आहे. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी झालं असून राजकीय पक्षांना अजूनही काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात असं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पाटणा इथं वार्ताहरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. निवडणुकीच्या तयारीसंदर्भात पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत निवडणूक आयोगाची बैठक झाल्याचं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान लढत सुरू आहे. श्रीलंकेत कोलंबो इथं दुपारी 3 वाजता हा सामना सुरू झाला. पाकिस्तानबरोबर आत्तापर्यंत झालेले सर्व 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा महिला संघ विजयी झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन. गेल्या 6 वर्षात देशभरात 17 कोटीहून जास्त रोजगार निर्मिती. शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा. आणि पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीमुळे किमान 20 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.